नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह व्हॉईस कसं करायचं तर इंग्रजी मधला हा खूप महत्त्वाचा असा ग्रामरचा पार्ट आपण आज सुरू करतो आहे. सर्वांनी लक्षात ठेवा की इंग्रजीमध्ये वर्बचे काही प्रकार असतात ते प्रकार अगोदर आपण समजून घेऊ, कारण ते जर आपल्याला कळले नाही तर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस आपल्याला मुळातच कळणार नाही. म्हणून इंग्रजीमध्ये ट्रान्झॅटिव्ह आणि इनट्रान्झॅटिव्ह वर्ब्स असे दोन वाक्याचे प्रकार असतात आणि याच्यामधलं जे ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स असतं त्याला ॲक्टिव्ह व्हॉईस आणि पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपल्याला म्हणजे त्याला दोन व्हॉईस असतात, ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवा. म्हणून आज सर्वात अगोदर ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह व्हॉईस शिकण्याच्या अगोदर आपण ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स काय असतं ते समजून घेऊ आणि इनट्रान्झॅटिव्ह वर्ब्स काय असतं ते समजून घेऊ. सर्वात अगोदर ब्लॅकबोर्डवर जर तुम्ही बघितलं तर ट्रान्झॅटिव्ह वर्ब्सची एक डेफिनेशन मिळालेली आणि ती डेफिनेशनच आपल्याला सर्व गोष्टी क्लिअर करते. बघूया. अ वर्ब दॅट इंडिकेट्स अन ॲक्शन. ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स असं वर्ब असतं की जे सेंटेन्समधले ॲक्शन इंडिकेट करते, मुवमेंट शो करते आणि ती ॲक्शन पासेस फ्रॉम सब्जेक्ट टू ऑब्जेक्ट. ती जी ॲक्शन असते ती सब्जेक्टपासून सुरू होते आणि ऑब्जेक्टवर तिचा इफेक्ट होतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. हे ट्रान्झॅटिव्ह वर्बचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, फीचर्स आहे. म्हणजे ज्यावेळेस सेंटेन्समध्ये सुरू झालेली ॲक्शन ही वर्बवर जाते किंवा वर्बला अफेक्ट करते, दॅट वर्ब इज कॉल्ड अँड ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स. त्याला आपण ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स असं म्हणतो. वाक्यामध्ये ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स आहे का इनट्रान्झॅटिव्ह वर्ब्स आहे हे ओळखणं फार सोपं आहे. त्याच्यामध्ये ऑब्जेक्ट जर नसला तर लगेच लक्षात यायला पाहिजे की दिस सेंटेन्स डू नॉट हॅव द ऑब्जेक्ट. मग ते पण आपण समजून घेणार आहे. आता काही एक्झाम्पल्स मी लिहिले एक्सप्लेनेशनसाठी. पहिलं एक्झाम्पल लिहिलं मी बघा, आय प्ले. आता इथे प्ले, व्हॉट आय प्ले, मी काय खेळतो सेन्सलेस आहे, म्हणजे द सेंटेन्स डज नॉट मेक एनी सेन्स इट सेल्फ. या वाक्यामध्ये खेळतो पण व्हॉट, काय खेळतो, कसा खेळतो, कुठला गेम खेळतो, इट इज नॉट क्लिअर. ओके. हे सेंटेन्स थोडं मी एक्सपांड केलेलं आहे. बघा, आय प्ले हॉकी. या ठिकाणी आय हा सब्जेक्ट झाला, प्ले वाक्याचं वर्ब झालं आणि हॉकी ऑब्जेक्ट टाकला की जो इथे न होता. आता हे वाक्य फुल ऑफ द मिनिंग झालं, म्हणजे अर्थपूर्ण झालं. बघा मग, आय प्ले हॉकी. याला आपल्याला या वाक्याला जर दोन प्रश्न तुम्ही विचारले तर याचा सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट तुम्हाला शोधता येतो. मग कसे क्वेश्चन विचारायचे बघा, व्हॉट डू किंवा व्हॉट डीड आय प्ले, मी काय खेळतो हॉकी. आलं लक्षात. म्हणजे व्हॉटने प्रश्न विचारला तर त्या वाक्याचा ऑब्जेक्ट शोधता येतो. जसं मी केलं बघा, व्हॉट डू आय प्ले हॉकी, मी हॉकी खेळतो. मग मी इकडे लिहिलं कंसामध्ये की इट इज कॉल्ड अँड ऑब्जेक्ट, इट इज कॉल्ड ऑब्जेक्ट. सेकंड, सब्जेक्ट शोधायचा असला तर कसा शोधायचा ट्रान्झॅटिव्ह वर्ब मधला, हू प्ले, कोण खेळतं, तर आय. मग सब्जेक्ट सापडला, म्हणजे याचा अर्थ असा झाला की ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स जर ट्रान्झॅटिव्ह वर्ब्स आहे का नाही, इनट्रान्झॅटिव्ह वर्ब्स आहे का नाही, तर त्या सेंटेन्सला जर हे गिव्हन टू क्वेश्चन्स तुम्ही आस्क केले तर तुम्हाला कळून जाईल की वाक्य ट्रान्झॅटिव्ह आहे का इनट्रान्झॅटिव्ह आहे. आलं लक्षात. की वाक्यामधला सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट आपल्याला शोधता येतो. आता याच्याच पुढे जाऊन ट्रान्झॅटिव्ह वर्बमध्ये कधी कधी काय असतं की दोन ऑब्जेक्ट असतं. ती पण गोष्ट आपण क्लिअर करून घेऊ ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह शिकण्याच्या अगोदर. एक सेंटेन्स मी लिहिलं बघा, आय सोल्ड हिम अ कार. आलं लक्षात. या वाक्यामध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. ते कसे आपण पहिल्यांदा समजून घेऊ. बघा, याला आपल्याला साधारणतः या दोन ऑब्जेक्ट जर शोधायचे असले वाक्यामध्ये तर काय करायचं, कसे क्वेश्चन विचारायचे म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधता येतील. ती पण गोष्ट आपण समजून घेऊ. इथं बघा, आपण व्हॉट आणि हूने प्रश्न विचारले होते, पण ज्या वेळेस तुम्हाला वाक्यामधलं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं असेल, जर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधायचं असेल तर त्या वाक्याला हूने क्वेश्चन्स विचारायचा. कशाने विचारायचं, हूने. बघूया, हू डीड आय सेल, सॉरी हे सेंटेन्स आहे, वरचं वाक्य आहे आणि ते मी बनवलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट. हू डीड आय सेल अ कार, मी कार कोणाला विकणार किंवा कोणाला विकणार, तर त्याचं उत्तर मिळालं आपल्याला हिम. मग ज्यावेळेस आपण त्या सेंटेन्सला हूने प्रश्न विचारतो त्यावेळेस आपल्याला इनडायरेक्ट ऑब्जेक्ट वाक्यामधून शोधता येतं. ही गोष्ट सर्वांनी लक्षात ठेवायची. आलं लक्षात. जसं काय मी इथं विचारलं. त्याच्यानंतर याच्यामधला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधून झाला, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधून झालं, सॉरी. आता डायरेक्ट ऑब्जेक्ट कसं शोधायचं, तर व्हॉटने प्रश्न विचारायचा. बघा, व्हॉट डीड आय सेल, मी काय सेल करणार आहे, तर अ कार. म्हणजे तुम्ही व्हॉटने प्रश्न विचारला त्या सेंटेन्सला तर तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधता येतं आणि जर तुम्ही हूने प्रश्न विचारला तर त्या वाक्यातलं इनडायरेक्ट ऑब्जेक्ट शोधता येतं.
ही गोष्ट बऱ्याचशा मुलांना एक्झाममध्ये किंवा ॲक्टिव्ह पॅसिव्ह शिकताना फार कठीण जाते जर दोन ऑब्जेक्ट आले. तर म्हणून आपण ही गोष्ट ॲक्टिव्ह आणि पॅसिव्ह शिकण्याच्या अगोदर क्लिअर करून घेतो. त्याच्यानंतर मी इथं लिहिलं बघा, डायरेक्ट ऑब्जेक्ट टेल अस फॉर हुम समथिंग इज डन. डायरेक्ट ऑब्जेक्ट आपल्याला वाक्यामधलं ही गोष्ट सांगते की ती ॲक्शन्स किंवा ती कृती कोणासाठी केली गेलेली. आलं लक्षात. आणि इनडायरेक्ट जे ऑब्जेक्ट असतं टेल अस फॉर हुम समथिंग इज गिवन, आपल्याला अशी गोष्ट सांगते की एखादी गोष्ट कोणाला दिली गेली, कोणासाठी ती केली गेली. म्हणजे ही गोष्ट पण आपण लक्षात ठेवावी. आता आपण डायरेक्ट आणि आता आपण परत इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स काय असतं त्याचं एक एक्झाम्पल्स बघूया किंवा त्याचे डेफिनेशन मी बघतो, सांगतो तुम्हाला. द वर्ब दॅट इंडिकेट अन ॲक्शन विच डज नॉट पासेस टू अन ऑब्जेक्ट. इंट्रान्झिटिव्ह वर्ब्समध्ये जी ॲक्शन घडते ती ॲक्शन्स कर्त्यापासून ऑब्जेक्टपर्यंत पास होत नाही, त्याच्यावर काही परिणाम होत नाही, असं ज्यावेळेस सिच्युएशन असते सेंटेन्समध्ये त्यावेळेस त्या सेंटेन्समध्ये इंट्रान्झिटिव्ह वर्ब असतं. आणि मोस्ट ऑफ टाईम इंट्रान्झिटिव्ह वर्ब्सला आपल्याला त्याचा व्हाईस मात्र बऱ्याच म्हणजे चेंज करता येत नाही. काही नियम आहेत का ते आपण समजून घेऊ याच्या बाबतीत जेव्हा डिटेलमध्ये आपण घेणार. एक एक्झाम्पल्स मी दिलं बघा, द रूम स्मेल्स. आता रूम स्मेल्स म्हणजे रूममध्ये नेमका कसला गंध येतोय, ऑर्डर येतोय, मग इट इज गॅर्बेज ऑर समथिंग परफ्यूम, म्हणजे इट इज सेन्सलेस. जर मी तर ऑब्जेक्ट टाकलं डर्टी तर हे मिनिंगफुल बनून जाईल, पण रूम स्मेल्स पण स्मेल कशाचं आहे इट इज नॉट क्लिअर. म्हणजे याचा अर्थ असा झाला की हे जे वाक्य आहे हे इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स आहे. आता आपण ॲक्टिव्ह अँड पॅसिव्ह शिकण्यासाठी अजून ज्या ज्या बेसिक गोष्टी लागतात त्या समजून घेऊया, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण बघणार आहे ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स. आपण पूर्ण जे टेन्स आहेत, सर्वात पहिले एक गोष्ट लक्षात ठेवायची सर्व स्टुडंटनी की जर तुम्हाला ॲक्टिव्ह पॅसिव्ह शिकायचं असेल तर इंग्रजीमधले नियर अबाउट सर्व टेन्सचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. इंग्रजीमध्ये टू बीचे फॉर्म्स तुम्हाला माहीत पाहिजे, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स तुम्हाला माहीत पाहिजे, टू हॅवचे फॉर्म्स तुम्हाला माहीत पाहिजे, मॉड्यूल ऑक्झिलरी वर्ब्स तुम्हाला माहीत पाहिजे, पर्सनल प्रोनाउन्स आणि त्यांच्या केसेस आपल्याला माहीत पाहिजे की जे इझी ग्रामर यूट्यूब चॅनलवर तुम्ही ते सर्व प्रकार मी अगोदर बेसिक हे सर्व शिकवलेलं आहे. तुम्हाला वाक्यातलं सब्जेक्ट आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, ऑब्जेक्ट आयडेंटिफाय करता यायला पाहिजे, होप ॲडजेक्टिफाय करता यायला पाहिजे. हे सर्व बेसिक नॉलेज आहे जे तुम्ही इझी इंग्लिश ग्रामर चॅनलवर व्हिजिट दिल्यानंतर बघू शकता. तर आज आपण या व्हिडिओमध्ये ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिम्पल प्रेझेंट टेन्स म्हणजे पहिला जो टेन्स आहे इंग्रजीमधला त्याचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा त्याचे सर्व रूल्स आपण या ठिकाणी समजून घेणार आहेत. ब्लॅकबोर्डवर जर तुम्ही बघितलं तर या बाजूला मी लिहिलं आहे बघा, चेंजेस ऑफ प्रोनाउन्स. की इथं एव्ही म्हणजे ॲक्टिव्ह व्हॉइस आणि पीव्ही म्हणजे पॅसिव्ह व्हॉइस. तर चेंजेस ऑफ प्रोनाउन्स जे आहेत पर्सनल प्रोनाउन्स हे ॲक्च्युली पर्सनल प्रोनाउन्स आहेत. तर याच्या विभक्तीच कशा चेंज होतात की जे अगोदर जे इंग्लिश ग्रामर चॅनलवर मी शिकवलेलं आहे ते तुम्हाला सर्व मटेरियल तिथं मिळणार आहे. तर अगोदर ते विभक्त्या कसे चेंज होतात ते आपण बघूया. बघा, आयचं मी होतं, वी आलं तर त्याचा पॅसिव्ह व्हॉइसमध्ये अस करायचा, यू आला तर बदल होत नाही, ही आला तर हिम करायचा, सी आला तर हर करायचा, इट बदल होत नाही, दे आला तर देम करायचा. आता हे जे पर्सनल प्रोनाउन चेंज झाले हे नेमकं कसे वर्क करतात ते आपण एक्झाम्पल्समध्ये समजून घेणार आहे. टेन्सचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. जर टेन्सचं नॉलेज नसलं तर मात्र आपण ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह व्हॉइस करू शकत नाही. म्हणून मी सर्व विद्यार्थ्यांना माझं सांगणं आहे की टेन्स तुम्ही सर्वात पहिले समजून घ्या. तर आपण बघणार आहोत सर्वात पहिले वरती लिहिलं की सिम्पल प्रेझेंट टेन्सचा पॅसिव्ह व्हॉइस कसा करायचा. एक साधारणतः काही सेंटेन्सेस मी इथं लिहिले आहेत आणि त्यांचे पॅसिव्ह व्हॉइस पण आपण पॅरलल केलेले आहेत. सगळ्यात अगोदर मी असे सेंटेन्स घेतलेले आहेत की सेंटेन्स हॅव्हिंग वन ऑब्जेक्ट, की ज्या सेंटेन्समध्ये फक्त एकच ऑब्जेक्ट आहे. आणि असे सिम्पल प्रेझेंट टेन्समधले जे सेंटेन्स आहेत त्यांचं पॅसिव्ह व्हॉइस कसं होतं ते आपण बघूया. बघा, आय प्ले अ मॅच. अगोदर या वाक्याचं स्ट्रक्चर आपण बघूया. आय हा वाक्याचा सब्जेक्ट आहे, त्याच्यानंतर प्ले जे आहे हा वाक्याचा मेन वर्ब आहे आणि अ मॅच जे आहे हे वाक्याचा ऑब्जेक्ट आहे. अजून एक गोष्ट की हे वाक्यामधलं जे वर्ब आहे हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे, लक्षात ठेवा. मग साधारणतः बदल कसे होतात ॲक्टिव्हमधून जेव्हा पॅसिव्हमध्ये येतो आपण त्यावेळेस लक्षात ठेवायचं सर्वांनी की या वाक्याचा जो सब्जेक्ट असतो ऑब्जेक्ट असतो तो इकडं सब्जेक्ट होतो. हा सर्वात पहिला बदल पॅसिव्ह व्हॉइस करताना. आणि तो सब्जेक्ट एकवचनी आहे का अनेकवचनी आहे हे पण आपल्याला बघावं लागणार आहे. इथं आर्टिकल ए लागलेला आहे म्हणजे याचा अर्थ अ मॅच हे सिंग्युलर नाउन आहे.
मग त्याच्यानंतर जर सिंग्युलर नाऊन असलं तर आपण ॲम इज घ्यायचं असतं. आय असलं तर ॲम घ्यायचा. एकवचनी नाऊन आलं कुठलंही तर इज घ्यायचा. नंतर मग त्या ऑब्जेक्टचा मी सब्जेक्ट केला. नंतर इज हे टू बीचं रूप घेतलं. तर इज का घेतलं तर हा सब्जेक्ट एकवचनी आहे म्हणून. तो जर अनेक वचनी राहिला असता तर आपल्याला आर घ्यावं लागलं असतं आणि इथं जर आय आला असतं तर ॲम घ्यावं लागलं असतं. ही पण गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मी काय केलं की इथलं जे मेन वर्ब्स होतं त्या मेन वर्बचं पास्ट पार्टिसिपल लिहिलं. कोणी याला V3 म्हणतात, आलं लक्षात. पण पास्ट पार्टिसिपलच त्याला बोलायचं. मॅच इज प्लेड. त्याच्यानंतर एक प्रेपोजिशन टाकायचं बाय आणि त्याच्यानंतर आय जो होता याची विभक्ती मी चेंज केली. बघा आयचं मी झालं जसं इथं लिहिलं. म्हणजे याचा अर्थ एक नियम आपण क्लिअर करून घेतला की इकडचं जे ऑब्जेक्ट असतो त्याचा सब्जेक्ट होतो. त्याच्यानंतर टू बीचा फॉर्म घ्यायचा, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल घ्यायचं आणि त्याच्यानंतर बाय हे प्रिपोजिशन टाकायचं आणि जर पर्सनल प्रोनाउन झालं तर त्याची विभक्ती चेंज करायची. इथं जर एखादं नाऊन आलं तर ते नाऊन बदलत नाही, ते जसेच्या तसं घ्यायचं. अंडरस्टँड. म्हणजे आय प्ले अ मॅच, इकडं त्याचं पॅसिव्ह व्हायचं झालं. मॅच इज प्लेड बाय हिम. म्हणजे टू बीचे रूपं पण इथं फार इम्पॉर्टन्स रोल प्ले करतात. सेकंड सेंटेन्स, लुक ॲट द सेकंड सेंटेन्स. निगेटिव्ह सेंटेन्स मी मुद्दाम घेतलं. तेच सेंटेन्स मी निगेटिव्ह केलं आहे बघा. आय डू नॉट प्ले अ मॅच. फक्त मी नॉट इथं ॲडिशनल टाकलेलं आहे. ते पण वाक्य आपण बघूया. अ मॅच इज नॉट म्हणजे नॉटची पोझिशन आहे टू बीच्या फॉर्म्स नंतर. मग ॲम असेल, इज असेल, आर असेल, वेअर असेल, शॉल असेल, विल असेल. त्याच्यानंतर जर वाक्य निगेटिव्ह आलं तर नॉट तिथं टाकायचा. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल बाय, त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल प्लेड घेतलं, नंतर बाय घेतलं, नंतर मी घेतलं. म्हणजे निगेटिव्ह सेंटेन्स आलं तर त्याचंही पॅसिव्ह वॉइस आपल्याला करता यायला पाहिजे. अ मॅच इज नॉट प्लेड बाय मी. इथं एक गोष्ट अजून तुम्ही सर्व पोरांना लक्षात ठेवा की इथं तुमचे खूप सारे पास्ट पार्टिसिपल्स पार्ट पाहिजे. जर वर्बचं पास्ट पार्टिसिपल्स आपल्याला माहीत नसेल तर मात्र आपण पॅसिव्ह वॉइस करू शकत नाही. आलं लक्षात. मग याच्यासाठी आपण व्होकॅब्युलरी वाढवायची. डिक्शनरी घ्या किंवा मोबाईल असले त्याच्यामध्ये अनेक डिक्शनरी आहेत, त्या तुम्ही डाउनलोड करा. म्हणजे तुम्हाला त्याचे पास्ट पार्टिसिपल्स मिळतील. किंवा आपल्या चॅनलवर मी काही पास्ट पार्टिसिपलचे व्हिडिओज अपलोड करणार आहे, 1000-2000, ते पण तुम्ही बघू शकता. आलं लक्षात. पुढचं एक्झाम्पल्स आपण बघूया. ही ब्रिंग्स द नोटबुक्स. या वाक्यामधलं सब्जेक्ट आहे ही. ब्रिंग्स हा मेन वर्ब आहे आणि नोटबुक्स हे अनेक वचनी ऑब्जेक्ट आहे. लक्षात ठेवा. मी मुद्दामून इथं तुम्हाला सांगतोय की ऑब्जेक्ट जर अनेक वचनी झालं तर काय बदल होतात ते पण लक्षात ठेवा. बऱ्याचशा वेळा आमच्या मुलांच्या चुका होतात की इकडं ही आहे म्हणून ते लगेच इज टाकून मोकळ्या होतात. तसं नाही. पॅसिवाइज करताना हा ऑब्जेक्ट एक वचनी आहे का अनेक वचनी आहे याच्यावर फोकस करणं फार महत्त्वाचं आहे. बघूया मग. तर नोटबुक्स बघा अनेक वचन होतं. अनेक वचन ऑब्जेक्ट असलं तर लगेच आर लिहायचा. कोणत्या टेन्समध्ये? सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये. लक्षात ठेवा. द नोटबुक्स आर. ब्रिंगचा भूतकाळ आपल्याला पास्ट पार्टिसिपल्स माहीत पाहिजे. ब्रॉट. द नोटबुक्स आर ब्रॉट बाय हिम. म्हणजे हिची विभक्ती झाली हिम. हे सब्जेक्टिव्ह केस होत्या, त्याच्या नॉमिनेटिव्ह केस झालेले आहेत. ही पण गोष्ट लक्षात ठेवायची. अंडरस्टँड. म्हणजे तुम्हाला अलर्ट केव्हा राहायचं आहे? जेव्हा ऑब्जेक्ट अनेक वचने आला. इकडं तर सब्जेक्ट एकवचनी होता पण इकडं अनेक वचने झाला तर इथे मिस्टेक होते मुलांची, म्हणून मी अंडरलाईन केलं. बघा आर का आला तर ऑब्जेक्ट इज प्लुरल नाउन्स. ओके. पुढचं बघा. दे प्लॅन्ड अ ट्री. इथं दे हे अनेक वचने आहे पण प्लॅन्ड हा ऑब्जेक्ट जो आहे हा एक वचने आहे म्हणून इथं इज आला. बघा अ ट्री इज प्लॅन्टेड बाय देम. तर ही विभक्ती चेंज झाली. देचं सब्जेक्टिव्हची नॉमिनेटिव्ह झाली. आलं लक्षात. पुढचं एक उदाहरण आहे. मुद्दामून निगेटिव्ह घेतलं. सी डज नॉट विजिट अ स्कूल. अ स्कूल इज नॉट विजिटेड बाय हर. ओके. पुढचे दोन वाक्य खूप स्पेशल आहेत. लक्षात ठेवा. बऱ्याचशा मुलांना असंच वाटतं की बाबा बायच वापरायचा असतो पण तसं नाही आहे. काही इंग्रजीमध्ये असे पण सेंटेन्स आहेत की त्यांच्यामध्ये पॅसिव्हाइज करताना बाय वापरला जात नाही. एक्झाम्पल्स आपण बघूया. ही नोज मी. या ठिकाणी मीचं ही जी नॉमिनेटिव्ह केस होती तिची सब्जेक्टिव्ह केली. मीचा आय झाला, ॲम आला. मग त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल नोजचं नोन घेतलं. आलं लक्षात. आय एम नोन टू हिम. आता इथं बाय हिम न लिहिता मी टू हिम लिहिला म्हणजे हे सेंटेन्स सुद्धा 100% करेक्ट आहे. आलं लक्षात. देन पुढचं बघा. द वॉटर फिल्स
द वॉटर फील्स पाहिजे, एस पाहिजे. द वॉटर फील्स द टब. आलं लक्षात. मग ऑब्जेक्ट काय, टब. टब इज फील्ड विथ वॉटर. इथं बाय वॉटर नाही आहे, कारण वॉटर हा इनॲनिमेट आहे. आलं लक्षात. म्हणजे असे सेंटेन्स आले तर आपण विथ सुद्धा टाकू शकतो. आय आला तर टू टाकायचं आहे. हे दोन फार महत्त्वाचे नियम आहेत जे मुलं UPSC MPSC करतात, त्याचा फार कस लागतो या ठिकाणी. म्हणून आत्ताच शालेय जीवनामध्ये जर आपण हे नियम खूप चांगले समजून घेतले तर पुढे जाऊन तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम खूप चांगल्या फेस करू शकता. तर आता पुढचे काही नियम आहेत ते आपण समजून घेऊया. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम आपण समजून घेऊ. सेंटेन्स हॅव्हिंग द टू ऑब्जेक्ट्स. जर सेंटेन्समध्ये टू ऑब्जेक्ट आले तर सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये त्याचा पॅसिव्ह वॉइस कसा करायचा. ॲक्च्युली टू ऑब्जेक्ट हॅव्हिंग द प्रेपोजिशन्स, हे सर्व नियम कॉमन असणार आहेत, पण सुरुवातीलाच मी ते मुद्दाम घेतलेत कारण तुमचे आयडियाज क्लिअर करायला पाहिजेत किंवा आयडिया क्लिअर व्हायला पाहिजे. आता असे सेंटेन्स मी घेतले की त्या ठिकाणी दोन ऑब्जेक्ट आहेत बघा. आय गिव्ह हिम अ बुक फॉर हिज बर्थडे. ओके. आता हिम जो आहे इनडायरेक्ट ऑब्जेक्ट आहे आणि हा फॉर हिज बर्थडे हा डायरेक्ट ऑब्जेक्ट आहे. मी तुम्हाला डायरेक्ट ऑब्जेक्ट आणि इनडायरेक्ट ऑब्जेक्ट कसं ओळखायचं ते ट्रान्झिटिव्ह आणि इनट्रान्झिटिव्ह वर्ब ज्यावेळेस शिकवले तेव्हा सांगितलं की हूने आणि व्हॉटने प्रश्न विचारला तर आपल्याला कोणाला हू डीड आय गिव्ह तर हिम, आणि व्हॉटने विचारलं काय दिलं तर आपण डायरेक्ट ऑब्जेक्ट शोधू शकतो. ही आयडिया आता आपली क्लिअर झालेली आहे. मग या सेंटेन्समध्ये दोन ऑब्जेक्ट आहेत. एक गोष्ट मी सर्वांना सांगतो की शक्यतोवर इनडायरेक्ट ऑब्जेक्ट जे असतं ते सुरुवातीला म्हणजे त्याचं आपण पॅसिवाइज करताना सुरुवातीला घेतलं तर इट्स ऑलवेज बेटर. ग्रॅमॅटिकली दोघं ऑब्जेक्ट आपण घेऊ शकतो, म्हणजे तिथं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकतात की दोघं ऑब्जेक्ट घेता येतात, नो प्रॉब्लेम. पण नॉमिनेटिव्ह ऑब्जेक्ट जे आहेत ते शक्यतोवर जर तुम्ही घेतले तर तुम्हाला पॅसिवाइज करणं फार सोपं जाईल. म्हणून मी या ठिकाणी हिम जो होता त्याचा ही केला बघा. नंतर टू बीचं रूप इज घेतलं, नंतर पास्ट पार्टिसिपल घेतलं, गिव्हचं गिवन, त्याच्यानंतर उरलेलं जे ऑब्जेक्ट होतं ते घेतलं पूर्ण. मग ही इज गिवन अ बुक फॉर हिज बर्थडे ही इज गिवन अ बुक फॉर हिज बर्थडे बाय हिम. आलं लक्षात. त्याच्यानंतर तुम्ही बुक पण सुरुवातीला घेऊ शकता, काय प्रॉब्लेम नाही, ते पण सुरुवातीला घेतलं तरी सेंटेन्स करेक्ट आहे ना. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे ही मीट्स अ मॅन इन अ गार्डन. ओके. दोन ऑब्जेक्ट आहेत. अ मॅन एक आहे, इन अ गार्डन हा दुसरा ऑब्जेक्ट आहे. मग मी मॅन सुरुवातीला घेतला, मॅन इज मेड इन गार्डन बाय हिम. आलं लक्षात. पॅसिवाइज झालं, व्हेरी सिम्पल. पुढचं मी निगेटिव्ह सेंटेन्स घेतलं, सी डज नॉट टेल अ स्टोरी. अ स्टोरी एकच ऑब्जेक्ट या ठिकाणी घेतलं गेलं, दोन ऑब्जेक्ट पाहिजे, असू द्या. अ स्टोरी इज नॉट टोल्ड बाय मी, इथं दोन ऑब्जेक्ट नाही घेतले, मी एक घेतलं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्यामध्ये पण एकच ऑब्जेक्ट घेतलं गेलं, दे ऑफर मी अ जॉब इज ऑफर मी बाय देम. ओके. हे दोन वाक्य जे आहेत हे या नियमामध्ये नाही बसत, पण असू द्या ते लिहिले गेले. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा नियम मी लिहिला, सेंटेन्स हॅव्हिंग द प्रेपोजिशन्स. जर आपल्याला प्रेपोजिशन्स आलं वाक्यामध्ये आणि त्याचं पॅसिवाइज करायचं असलं तर त्यावेळेस काय करायचं, तर ते जे प्रेपोजिशन असतात ते ऑलवेज रिटेन करायचे, ते काढायचे नाही. ही गोष्ट आजपासून सर्वांनी लक्षात ठेवा. बरेचशा मुलांना प्रॉब्लेम येतो की सर पॅरलल दोघं प्रेपोजिशन कसे घ्यायचे, तर बिलकुल घ्यायचे, कारण ग्रामरमध्ये ते घेता येतात, काहीच अडचण नाही. एक्झाम्पल्स आपण बघूया. द ऑब्जेक्ट ही ऑब्जेक्ट्स टू दिस प्रपोजल. आलं लक्षात. आता याचं पॅसिवाइज करताना दिस प्रपोजल मी सुरुवातीला घेतलं, एक वचन आहे म्हणून ई घेतला, ऑब्जेक्टचं पास्ट पार्टिसिपल ऑब्जेक्टेड घेतलं. आता इथं जे प्रेपोजिशन होतं टू ते मी जसंच तसं लिहिलं. लगेच बाय आपण टाकतो प्रेपोजिशन ते टाकलं आणि बाय हिम, म्हणजे दोघं प्रेपोजिशन पॅरलल आले तरी काही अडचण येत नाही, पण प्रेपोजिशन काढायचं नाही. ही गोष्ट क्लिअर करण्यासाठी मुद्दा म्हणून मी लिहिलं की प्रेपोजिशन जे आहे ते रिटेन करायचं. ओके. सेकंड आहे माय मदर लुक्स आफ्टर अ बेबी. आलं लक्षात. मग बेबी इज लुक्ड आफ्टर हे प्रेपोजिशन आहे बाय माय मदर. म्हणजे थोडक्यात काय झालं की आज आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा ॲक्टिव्ह इंटू पॅसिव्ह आणि त्याचे मुद्दामून 3 नियम मी स्वतः बनवून तुम्हाला ते सांगितले की अशा पद्धतीने जर आलं तर काय करायचं. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पुढचा टेन्स घेऊ आणि अजून काही नियम असतील ते समजून घेऊ.
सर्वांनी बेस्ट ऑफ लक. इझी ग्रामर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. थँक्स व्हेरी मच.